वा मस्तच. स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण झणझणीत आणि वेगळ्या पद्धतीचे गावरान असे खूप टेस्टी असे पोहे बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पोहे मी निवडून व स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि कांदे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक छोटासा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. कोथिंबीर लागेल, लिंबू, थोडेसे शेंगादाणे लागतील, हिंग लागेल, चवीपुरतं मीठ लागेल, हळद, लाल तिखट, मोहरी आणि जिरे हे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. इथे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये आपण थोडेसे शेंगादाणे घालून घेऊया. तेल आपले गरम झालेले आहे. त्याच्यासोबतच आपण मोहरी घालून घ्यायची आहे. थोडेसे जिरे देखील घालून घ्यायचे आहेत आणि ते छान असे फ्राय करून घ्यायचे. थोडासा हिंग घालूयात आणि आता कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपला छान असा तेलावरती आपण परतून घेऊया. त्याच पद्धतीचे पोहे खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे जरा वेगळ्या पद्धतीने मी पोहे बनवत आहे. गावाकडे साधारणतः आमच्या याच पद्धतीचे पोहे बनवले जातात. या पद्धतीने तुम्ही पोहे एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. या अगोदरही मी साधे सिंपल पोहे अगदी मऊ लुसलुशीत असा व्हिडिओ टाकलेला होता, तो देखील तुम्ही पाहू शकता. ते देखील पोहे खूप छान झालेले होते. आता गॅस बारीक करायचा आहे आणि आपला कांदा परतते तोपर्यंत आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेऊया. आता आपला कांदा छान असा परतून झालेला आहे व पोहे देखील मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण हळद घालायची आहे. हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार आवश्यकतेनुसार घालून घ्या. थोडंसं झणझणीत बनवणार आहे. मी साधारणतः 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण मसाले आपले हलकेसे परतून घेऊया. त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. ती देखील व्यवस्थित आपण अशी परतून घेऊया. अगदी थोडीशी मी साखर घेतलेली आहे, ती पण आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे व्यवस्थित असे सर्व मिक्स करायचे आहे आणि लिंबू पिळून घ्यायचे आहे यामध्ये. यातून काढून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. या पद्धतीने लिंबू टाकले ना की म्हणजे सगळ्या मसाल्याला पण लागते आणि सगळ्या पोह्यांना देखील लागते. आता आपण हे पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि आता व्यवस्थित असे हे आपण मिक्स करून घेऊया. हे छान असे आपण परतून घेऊया 1-2 मिनिटभर. त्याच पद्धतीचे पोहे खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे जरा हे वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवत आहे पोहे. तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच करून बघा एकदा आणि मला कमेंट करून सांगा. हे पहा, आता आपले पोहे बनवून असे तयार झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यावरती आपण अगदी थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात. वरून आपला कच्चा कांदा टाकला ना की चवीला खूप छान लागतात हे पोहे. आणि थोडंसं टोमॅटो चिरून घेतलेलं होतं, ते देखील मी इथे घालून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तुमच्याकडे जर शेव असेल बारीक तर तुम्ही घालून घ्या. आवडत नसेल तर नाही घातली तरी देखील चालेल. तर हे पहा, आता आपले पोहे छान असे तयार झालेले आहेत.
रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.